Hello friends, welcome to Sri Academy of Science Karad. In this lecture, we are going to discuss about the microbes in household productions. म्हणजे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा म्हणजे सूक्ष्मजीवांचा घरगुती वापर कशा पद्धतीने केला जातो हे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट काय म्हटले बघा, मेनी मायक्रोब्स आर इन्वॉल्वड इन द प्रोडक्शन ऑफ सेव्हरल फूड प्रोडक्ट्स थ्रू द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन्स. ओके, म्हणजे असे अनेक अन्नपदार्थ आहेत जे फर्मेंटेशन प्रोसेसच्या मदतीनं मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मदतीनं तयार केले जातात. म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम इन्वॉल्ड असतात. ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय केलं जातं तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मदतीनं फर्मेंटेशन प्रोसेसच्या थ्रू आपण वेगवेगळे फूड प्रोडक्ट तयार करणार आहे. त्याच्यामध्ये काय काय येणार आहे, फॉर एक्झाम्पल इडली, डोसा, ढोकळा, जलेबी. राईट, तुम्ही बघितलं इडली, डोसा, ढोकळा, जलेबी हे जेवढे सगळे इंडिजिनस फूड आहेत. ओके, सो हे सगळे फूड मटेरियल जे आहे ते फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू तयार केले जातात आणि ह्या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम इन्वॉल्ड असणार आहेत. ओके, आता फर्मेंटेशन म्हणजे काय आलं, आंबवणे आलं, बरोबर आहे. म्हणजे इडली तयार करत असताना, डोसा तयार करत असताना, ढोकळा तयार करत असताना, जिलेबी तयार करत असताना आपण काय करणार आहे तर त्याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते काय करतो तर आदल्या दिवशी आपण काय करणार आहे, आंबवत ठेवणार आहे, बरोबर आहे. आणि मग त्याच्यापासून मग आपण डिलिशियस फूड मटेरियल तयार करणार आहे. नेक्स्ट, द यूज ऑफ मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन इज अ ओल्ड टेक्निक फ्रॉम ह्युमन सिव्हिलायझेशन्स. म्हणजे अन्न पदार्थ तयार करत असताना किंवा अन्न पदार्थ तयार करण्यामध्ये जे वेगवेगळे सूक्ष्मजीव वापरले जातात, बरोबर आहे, ही जी टेक्निक आहे ती खूप जुनी आहे. म्हणजे ज्या वेळेला लोक वसाहती करून राहू लागली त्यावेळेपासून जे वेगवेगळे अन्न पदार्थ तयार केले जातात त्याच्यामध्ये वेगवेगळे सूक्ष्मजीव इन्वॉल्ड असणार आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे मायक्रोब्स इन्वॉल्ड असणार आहेत. ओके, आणि ही जी टेक्निक आहे ती खूप जुनी आहे, बरोबर आहे. नेक्स्ट, ट्रॅडिशनली नंबर ऑफ मायक्रोब्स फ्रॉम सराउंडिंग एन्व्हायरमेंट आर युज्ड इन प्रोडक्शन ऑफ सेव्हरल इंडिजिनियस फर्मेंटेड फूड. तुम्ही जर बघितलं तर असे अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मदतीनं काय केलं जातं तर इंडिजिनस फर्मेंटेड फूड तयार केलं जातं. इंडिजिनस दॅट मीन्स इट इज फ्रॉम स्पेसिफिक एरिया. स्पेसिफिक एरियामध्येच ते फूड मटेरियल हे जास्त प्रिफर करतात. फॉर एक्झाम्पल साऊथ इंडियामध्ये तुम्ही जर बघितलं तर राईस पासून तयार होणारे जेवढे सगळे फूड मटेरियल आहेत ते त्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नॉर्थ इंडियामध्ये जर बघितलं तर मैदा खूप वापरला जातो, बरोबर आहे. असे स्पेसिफिक एरियामध्ये स्पेसिफिक फूड मटेरियल आहेत. ओके, त्याला आपण इंडिजिनस फूड असं म्हणणार आहे. राईट, मग इंडिजिनस फूड मध्ये इंडिजिनस फर्मेंटेड फूड तयार करण्यासाठी एन्व्हायरमेंट मधले असे अनेक वेगवेगळे आपण मायक्रोब्स वापरणार आहे आणि ते इंडिजिनस फूड तयार करणार आहे. ओके, तुम्ही या दोन पॉइंट वरून जर बघितलं तर तुम्हाला काय समजणार आहे तर असे अनेक सूक्ष्मजीव आहेत जे आपण घरगुती वापरणार आहे आणि त्याच्यापासून आपण वेगवेगळे अन्न पदार्थ बनवणार आहे. ओके, आता त्याच्यामध्ये सब पॉइंट आहे मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन्स. मग आता हाऊसहोल्ड प्रोडक्शन्स मध्ये मायक्रोब्स अनेक ठिकाणी वापरले जातात. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट घरगुती वापरामध्ये अन्न तयार करण्यासाठी, बरोबर आहे. काय म्हणतोय, मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्शन हा जो पॉइंट आहे म्हणजे काय तर घरगुती वापरासाठी वापरले गेलेले सूक्ष्मजीव. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट काय येणार आहे, मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन्स म्हणजे सूक्ष्मजीवांचा अन्न तयार करण्यासाठी केला गेलेला वापर. मग बघा, फर्स्ट पॉइंट, द ढोकला इज प्रिपेअर्ड फ्रॉम बाय मिक्सिंग ग्राम फ्लोअर दॅट इज बेसन अँड बटर मिल्क. द लॅक्टोबॅसिलाई ब्रिंग्स अबाउट फर्मेंटेशन प्रोसेस. म्हणजे ढोकळा जो तयार केला जातो तो कशापासून तयार केला जाणार आहे, ग्राम फ्लोअर म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये बेसन असं म्हणणार आहे. अँड बटर मिल्क. बटर मिल्क म्हणजे ताक.
ओके. द लॅक्टोबॅसिलाई ब्रिंग्स अबाउट फर्मेंटेशन प्रोसेस. म्हणजे ढोकळा तयार करत असताना काय केलं जातं मित्रांनो, तर या ठिकाणी ग्राम फ्लोअर म्हणजे बेसन आणि बटर मिल्क म्हणजे ताक, बेसन आणि ताक एकत्र केलं जातं आणि त्या दोन्ही गोष्टी आंबवत ठेवल्या जातात आणि फर्मेंटेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मग त्याच्यापासून ढोकळा तयार केला जातो. ओके. मग कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात, तर फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये ज्या वेळेला ढोकळा तयार केला जातो त्यावेळेला लॅक्टोबॅसिलाई हा मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असणार आहे. सो लॅक्टोबॅसिलाई. ओके. इम्पॉर्टंट आहे नीटसाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्स, राईट. So the dhokla is prepared from by mixing gram flour, that is besan, and buttermilk. The lactobacillus brings about fermentation process. कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्ड आहे याच्यामध्ये, लॅक्टोबॅसिलस और लॅक्टोबॅसिलाई. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला रिएक्शन सारखा पार्ट दिलेला आहे जेणेकरून तो तुम्हाला फास्ट किंवा क्विक लक्षात येईल. शॉर्टकट काय दिला आहे, ग्राम फ्लोअर दॅट इज बेसन प्लस बटर मिल्क म्हणजे ताक. सो इट प्रोड्यूस ढोकला. बरोबर आहे, ढोकळा तयार केला जाणार आहे. आणि कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्ड असणार आहे त्याच्यामध्ये, लॅक्टोबॅसिलाई हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्ड असणार आहेत. सेकंड, आता ढोकळा संपला, आता इडली आणि डोसा कसा तयार केला जातो बघा. इडली अँड डोसा आर प्रिपेअर्ड बाय युझिंग राईस अँड ब्लॅक ग्राम. बरोबर आहे. सो इडली अँड डोसा आर प्रिपेअर्ड बाय युझिंग राईस अँड ब्लॅक ग्राम. द मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्ड इन द प्रोसेस आर बॅसिलस कॅन्डिडा अँड सॅकरोमायसिस. बरोबर आहे. मग ज्या वेळेला इडली किंवा डोसा तयार केला जातो, इडली आणि डोसा तयार करत असताना काय केलं जातं, तर जो राईस आहे, राईस, बरोबर आहे, राईस आणि ब्लॅक ग्राम हे एकत्र केले जातात. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्ड असणार आहे, कुठला, बॅसिलस कॅन्डिडा और सॅकरोमायसिस सेरेवसी. समजलं या ठिकाणी. आता त्याच्यामध्ये जे फर्मेंटेशन करत असताना म्हणजे ज्या वेळेला आपण तांदळाचं पीठ आणि ब्लॅक ग्राम, बरोबर आहे, हे ज्या वेळेला मिक्स करणार आहे आपण आणि त्याचं जे मिक्सचर तयार करून ठेवणार आहे फर्मेंटेशनसाठी, फर्मेंटेशन होत असताना त्याच्यामध्ये CO2 बबल्स तयार होणार आहेत. बरोबर आहे. CO2 चे बबल्स तयार होणार आहेत. फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये जे CO2 चे बबल्स तयार होणार आहेत त्याच्यामुळं तयार होणारा जो प्रोडक्ट आहे म्हणजे इडली असेल ती पफी बनणार आहे. मग काय म्हटलंय बघा, द बबल्स ऑफ CO2 ट्रॅप्ड इन ग्लुटीन मेक्स इडली पफी. ओके. समजलं या ठिकाणी. इडली आणि डोसा, इडली अँड डोसा आर प्रिपेअर्ड बाय युझिंग राईस अँड ब्लॅक ग्राम. द मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्ड इन द प्रोसेस आर बॅसिलस कॅन्डिडा अँड सॅकरोमायसिस सिरिवेसी. लक्षात ठेवायचं आहे, बॅसिलस कॅन्डिडा किंवा सॅकरोमायसिस सिरिवेसी हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स इडली आणि डोसा तयार करण्यासाठी वापरले जातात किंवा फर्मेंटेड असतात. बरोबर आहे. नेक्स्ट, द जलेबी अँड नान. जलेबी तुम्हाला माहित आहे, नान म्हणजे नॉर्थ इंडिया मधला एक डिलिशियस फूड आहे. बरोबर आहे. सो द जलेबी अँड नान आर प्रिपेअर्ड फ्रॉम बेसन और मैदा बाय ऍक्टिव्हिटी ऑफ मेनी लॅक्टोबॅसिलाई. आता जिलेबी करत असताना मैदा वापरला जात नाही, लक्षात ठेवा. जिलेबी तयार करत असताना, जिलेबी अँड नान म्हटले ना, त्यामुळे जिलेबी तयार करत असताना बेसन वापरलं जातं आणि नान तयार करत असताना मैदा वापरला जातो. बरोबर आहे. नान म्हणजे तुम्ही जर बघितलं थोडक्यात जाड चपातीसारखं असतं. बरोबर आहे. पण चपाती आणि नान ह्याच्यामध्ये टेस्टमध्ये खूप फरक आहे. चपातीपेक्षा नान कितीतरी पटीनं डिलिशियस आहे, खूप टेस्टी असतं. बरोबर आहे. कारण नान हे फर्मेंटेशन थ्रू तयार केलं जातं. चपातीला आपण पीठ मळलं की लगेच चपाती करतो, तिथं फर्मेंटेशन प्रोसेस नसते. सो जलेबी आर प्रिपेअर्ड फ्रॉम बेसन. बरोबर आहे. अँड नान आर प्रिपेअर्ड फ्रॉम मैदा. आता त्याच्यामध्ये कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्ड आहे बाळांनो, तर बाय ऍक्टिव्हिटी ऑफ मेनी लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. त्यामुळे या ठिकाणी सांगितलेलं आहे बेसन. ओके. बेसनचं डायरेक्ट काय, लॅक्टोबॅसिलाई
तयार होणार आहे जिलेबी, आणि मैदा लॅक्टोबॅसिलाच्या मदतीनं नान. आता ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला हे जे चाललेलं आहे फूड प्रोडक्शन्स मध्ये, ढोकळा तयार केलेला आहे, इडली तयार केली, डोसा तयार केला, जिलेबी तयार केलेला आहे, नान तयार केलेला आहे, हे तयार करत असताना बरोबर आहे तुम्हाला हे फूड मटेरियल नीट मध्ये विचारणार नाहीत. फूड मटेरियल, कोणता फूड मटेरियल कसा तयार केला जातो हे तुम्हाला माहित असायलाच पाहिजे. पण त्याच्या पाठीमागं इम्पॉर्टंट काय आहे तर कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्ड आहे. ओके, कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम्स, कोणता सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे हे माहित असायला पाहिजे. बघा, मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्शन्स मधला सेकंड पॉइंट आहे मायक्रोब्स ऍज द सोर्स ऑफ फूड. आता आपण काय बघितला, मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन्स. दुसरं काय आहे, मायक्रोब्स ऍज द सोर्स ऑफ फूड. म्हणजे काही असे सूक्ष्मजीव आहेत ज्यांचा आपण डायरेक्ट अन्न म्हणून वापर करतो. ओके, so microbes as the source of food. In that first point, some microbes or their protein bodies are used as the source of food which are rich in protein. म्हणजे काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा त्यांची प्रोटीन बॉडीज आहे ते आपण फूड म्हणून वापरणार आहे. कारण ते कशाचा सोर्स आहे तर प्रोटीनचा सोर्स आहे. कारण त्या प्रोटीन बॉडीज मध्ये किंवा असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये प्रोटीन कंटेंट जास्त आहे म्हणून आपण ते डायरेक्ट फूड म्हणून वापरणार आहे. ओके, मग त्यांना काय म्हणायचं, एक स्पेसिफिक टर्म आहे त्याला, दे आर SCP. म्हणजे ते म्हणजे कोण आहेत ते, तर हे जे प्रोटीन रिच कंटेंट आहे किंवा प्रोटीन रिच प्रोटीन बॉडीज आहे, प्रोटीन रिच मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांना SCP असं म्हटलं जातं. म्हणजे सिंगल सेल प्रोटीन असं म्हटलं जातं. आणि त्याच्याबरोबर एक दुसरा टर्मिनॉलॉजी इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे मशरूम. SCP म्हणजे सिंगल सेल प्रोटीन आणि मशरूम हे असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांचे प्रोटीन बॉडीज किंवा ते स्वतः मायक्रोब्स हे प्रोटीन रिच आहेत. ओके, मग आता पहिल्यांदा आपण सिंगल सेल प्रोटीन पाहूयात आणि नंतर मशरूम पाहूयात. बघा, सिंगल सेल प्रोटीन, आता तुम्हाला टायटल वरूनच समजत असेल बाळांनो की सिंगल सेल प्रोटीन, सिंगल सेल आहे बरोबर आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट आहे राईट. आता सिंगल सेल प्रोटीन म्हणजे टर्मिनॉलॉजी म्हणजे काय बघूया. द टर्म सिंगल सेल प्रोटीन डिनोट्स डेड अँड ड्राईड सेल्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, अल्गी, मोल्ड अँड ईस्ट. सिंगल सेल प्रोटीन ही टर्मिनॉलॉजी म्हणजे काय तर डेड अँड ड्राईड सेल्स ऑफ बॅक्टेरिया, अल्गी, मोल्ड, ईस्ट. बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी डेड म्हणजे मेलेली, ड्राय म्हणजे वाळलेली सेल आहे कोणाची, असे सूक्ष्मजीव आहेत, असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे बॅक्टेरिया, अल्गी, मोल्ड, ईस्ट. सो बॅक्टेरिया, अल्गी, मोल्ड, ईस्ट यांची डेड आणि ड्राईड सेल्स याला काय म्हणायचं, सिंगल सेल प्रोटीन असं म्हणायचं आहे. ओके, so they are obtained by growing microbes of various groups on different substrate. बरोबर आहे. आता हे सिंगल सेल प्रोटीन आपण कशावरती ग्रो करतो तर कल्चर मीडियम वरती ग्रो करणार आहे. त्यांना लागणारा सबस्ट्रेट करायचा आणि त्या सबस्ट्रेट वरती ते सिंगल सेल प्रोटीन ग्रो करायचे आहे. आता त्याच्यामध्ये सिंगल सेल प्रोटीन मध्ये कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतात बघा. सो दीज मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लूड बॅक्टेरिया लाईक बॅसिलस सबटिलिस, फंजाई लाईक सॅकरोमायसिस सेरिवेसी, अल्गी लाईक स्पेसिस ऑफ क्लोरेला. युनिसेल्युलर अल्गी आहे क्लोरेला, युनिसेल्युलर अल्गी क्लोरेला. याच्यामध्ये सुद्धा ही जी क्लोरेला आहे तिला सिंगल सेल प्रोटीन असं सुद्धा कन्सिडर केलं जातं ज्या वेळेला ती डेड आणि ड्राय असेल त्यावेळेला. सो काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जसं बॅक्टेरियाचं नाव दिलेलं आहे बॅसिलस सबटिलिस, फंजाईमध्ये सॅकरोमायसिस सेरिवेसी आणि अल्गीमध्ये क्लोरेला. हे या सिंगल सेल प्रोटीनचे एक्झाम्पल आहेत. सिंगल सेल प्रोटीन म्हणजे काय तर डेड अँड ड्राईड सेल्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर डायरेक्टली कन्झ्युम्ड ऍज अ सोर्स ऑफ प्रोटीन ऑर फूड. ओके, नेक्स्ट मशरूम और ट्रफल्स. मशरूम किंवा ट्रफल्स, मशरूमला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं बघा, कुतरमुत्ता असं म्हटलं जातं. मशरूमला हिंदीमध्ये कुतरमुत्ता असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला काय नाव आहे कुत्र्याची छत्री. बरोबर आहे. आता त्याच्या पाठीमागे काही गैरसमज आहेत हे तुम्हाला नंतर समजणार आहे. पण हे मशरूम्स आणि ट्रफल्स जे आहेत ते
फूड मटेरियल म्हणून वापरले जातात. बरोबर आहे. मग काय म्हटलंय बघा, दे आर डायरेक्टली युज्ड ॲज अ फूड. हे जे मशरूम्स आहेत किंवा ट्रफल्स आहेत हे डायरेक्ट फूड म्हणून वापरले जातात. सो दे आर डायरेक्टली युज्ड ॲज अ फूड. ओके. मशरूम बिलॉंग्स टू बॅसिडियोमायसिटीस. ओके. मशरूम हा कुठल्या क्लास मधला आहे तर मशरूम हा फंजाईच्या बॅसिडियोमायसिटीस क्लास मधला आहे. अँड प्रोड्यूस लार्ज फ्लेशी फ्रुटिंग बॉडीज विच आर इडिबल. हा जो मशरूम आहे तो फ्रुटिंग बॉडीज तयार करणार आहे, फ्लेशी फ्रुटिंग बॉडीज तयार करणार आहे जी खाण्यायोग्य आहे, इडिबल आहे. ओके. आता मशरूम्स कशासाठी खाल्लं जातं बघा, अगदी महत्वाचं आहे. दे आर लो कॅलरीज. त्यांच्यामध्ये कॅलरीज नाहीत आणि जरी असल्या तरी कॅलरीज खूप कमी असतात. जरीही तुम्ही मशरूम जास्त क्वांटिटीमध्ये खाल्लं तरी त्याच्यापासून तुम्हाला एनर्जी ही कमी मिळणार आहे, कॅलरी ही कमी मिळणार आहे. ओके. त्यामुळे तुम्ही पोटभर मशरूम जरी खाल्ले तरी तुम्हाला कॅलरीज या कमी प्रमाणात मिळणार आहे. त्यामुळं वेट गेन म्हणजे वजन वाढण्याची या ठिकाणी भीती नसणार आहे. शुगर फ्री. ओके. शुगर फ्री आहे, त्याच्यामध्ये शुगर कंटेंट हे ऍबसेंट आहे. फॅट फ्री. बरोबर आहे. फॅट ऍबसेंट आहे बट रिच इन प्रोटीन्स. पण प्रोटीन जास्त आहे, विटॅमिन्स जास्त आहेत, मिनरल्स जास्त आहेत आणि अमायनो ऍसिड्स जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही जर बघितलं मशरूम्स हॅव्हिंग लो कॅलरीज, शुगर फ्री, फॅट फ्री, रिच इन प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स अँड अमायनो ऍसिड्स. ओके. त्यामुळं जेवढे सगळे जे लोक वेट लॉस साठी डाएट करतात बघा, जे लोक वेट लॉस साठी डाएट करतात त्यांच्या फूड मध्ये किंवा त्यांच्या डाएट मध्ये मशरूम हा कंपल्सरी असतो. ओके. तुम्ही जर बघितलं 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स मध्ये मशरूम्सच्या वेगवेगळ्या डिलिशियस डिशेस आहेत. ओके. ऍक्च्युली ते फंगस आहे. फंगस हे कशावरती येतं, कशावरती येणार आहे, डेड मॅटर वरती येणार आहे, कुजत पडलेल्या वस्तूंवरती येतं. बरोबर आहे. मग त्या फंजाई मध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, त्या मशरूम्स मध्ये अनेक प्रकार आहेत. काही इडिबल मशरूम्स आहेत आणि काही नॉन इडिबल मशरूम्स आहेत. ओके. पण हिंदीमध्ये याला कुत्रमुत्ता किंवा मराठीमध्ये कुत्र्याची छत्री असं म्हटल्यास पाठीमागं खूप गैरसमज आहेत. ते तसं काही नाही. कुत्र्याचा आणि याचा काही संबंध नाही. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लाकूड किंवा इतर बाकीच्या वस्तू कुजत पडलेल्या दिसतील त्याच्यावरती हे तुम्हाला उगवलेलं बघायला मिळेल. ओके. जे इडिबल मशरूम्स आहेत ते फूड म्हणून वापरणारे, नॉन इडिबल आहेत ते पॉइझनस आहे, ते विषारी आहेत, त्यामुळे त्याला हात सुद्धा लावला जात नाही. ओके. सो इडिबल मशरूमची या ठिकाणी लिस्ट आहे. या बाजूला कॉमन नेम आहे, या बाजूला सायंटिफिक नेम आहेत. बघा, द फर्स्ट इडिबल मशरूम इज द व्हाईट बटन मशरूम. बरोबर. व्हाईट बटन असं का म्हटलं, कारण त्याची जी फ्रुटिंग बॉडी आहे ती अगदी पांढरी शुभ्र आहे. ओके. म्हणून याला व्हाईट बटन मशरूम्स असं म्हटलेलं आहे. द बॉटॅनिकल नेम ऑफ द व्हाईट बटन मशरूम इज अगॅरिकस बायोस्पोरस. व्हाईट बटन मशरूमचं सायंटिफिक नेम काय आहे, अगॅरिकस बायोस्पोरस. नेक्स्ट, पॅडिस्ट्रॉम मशरूम. पॅडिस्ट्रॉम मशरूम बॉटॅनिकल नाव काय आहे त्याचं किंवा सायंटिफिक नेम काय आहे, वॉल्वेरिला वॉल्वेसी. ओके. परत एकदा बघा, पॅडिस्ट्रॉम मशरूम सायंटिफिक नेम वॉल्वेरिला वॉल्वेसी. त्याच्यानंतर ऑयस्टर मशरूम, ऑयस्टर. ओके. सायंटिफिक नेम प्लुरोटस फ्लोरिडा. लक्षात ठेवायचं आहे. व्हाईट बटन मशरूम अगॅरिकस बायोस्पोरस, पॅडिस्ट्रॉम मशरूम वॉल्वेरिला वॉल्वेसी, ऑयस्टर मशरूम प्लुरोटस फ्लोरिडा. हे झाले इडिबल मशरूमचे एक्झाम्पल्स. नॉन इडिबलचं कॉमन एक्झाम्पल आहे पॉइझनस मशरूम. सो पॉइझनस मशरूम्स आर नॉन इडिबल. ओके. अर्थातच खाल्ल्यानंतर डोळे पांढरे होणार आहेत. सो पॉइझनस मशरूम नॉन इडिबल मशरूम आहे असं म्हटलं होतं त्याला. ओके. ते पॉइझनस मशरूम हे खात नाहीत. ओके. एक्झाम्पल त्याच्यामध्ये टोडस्टूल आहे, टोडस्टूल. ओके. अदर एक्झाम्पल्स आर स्पेसिस ऑफ अमनिता, स्पेसिस ऑफ अमनिता. सेकंड, स्पेसिस ऑफ ट्रायकोलोमा, ट्रायकोलोमा. बघा, स्पेसिस ऑफ अमनिता, स्पेसिस ऑफ ट्रायकोलोमा, गॅलेरिना, गॅलेरिना. ओके. आणि गायरोमित्रा. 4 एक्झाम्पल्स आहेत नॉन इडिबल मशरूमचे किंवा पॉइझनस मशरूमचे. पहिला येतो अमनिता, दुसरा येतो स्पेसिस ऑफ ट्रायकोलोमा, तिसरा येतो गॅलेरिना, चौथा येतो गायरोमित्रा. हे जे काय नॉन इडिबल मशरूम्स आहेत
आणि त्याच्या बरोबर कॉमन नेम आहे टॉडस्टूल. हे इथे इडिबल मशरूम्स आहेत, म्हणजे हे खाण्यासारखे मशरूम आहेत. इडिबल मशरूमचे 3 एक्झाम्पल्स आहेत. अगॅरिकस बायोस्पोरस, वोल्वेरिला वोल्वेसी, प्लुरिटस फ्लोरिडा. नॉन एडिबल ज्याला कॉमन नेम आहे टॉडस्टूल्स. ओके, एक्झाम्पल इज द स्पेसिस ऑफ अमनिता, ट्रायकोलोमा, गॅलेरिना आणि गायरोमिता. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्शन्स मध्ये 2 पॉइंट बघितलेले आहेत. पहिला येतो मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन्स आणि दुसरा येतो मायक्रोब्स इज द सोर्स ऑफ